नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत. नुसत्याच आमटीबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही आमटी तयार होते. गावी अशा पद्धतीने सण समारंभासाठी ही आमटी बनवली जाते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आमटी बनवण्यासाठी इथे आपण तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपण आता डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. डाळ गरम असतानाच मिक्स करून घेतली म्हणजे डाळ छान मिळून येते. त्याच्यामुळे गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. आमटी बनवण्यासाठी इथे आपण कोणत्याही वाटणाचा वापर करणार नाही आहोत. आमटी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. 5 ते 6 इथे आपण कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. एक बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे आपण आता फोडणी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपल्याला फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता कांदा, लसूण आणि कढीपत्ता छान परतून झालेला आहे. एक टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला टोमॅटो आपण फोडणीमध्ये एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. एकाच मिनिटभर आपण फोडणीमध्ये टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरून घेतलेले वांग्याचे तुकडे आहेत ते आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. इथे आपण चिरून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांचा वापर करणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने आमटी बनवून बघा. अतिशय चविष्ट होते. इथे आपण आता फोडणीमध्ये वांग्याचे तुकडे आणि शेवग्याच्या शेंगा फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये शेवग्याच्या शेंगा आणि वांगी परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद, 1.5 ते 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. आमटी तुम्हाला कितपत तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे. पाण्याचा वापर न करता एकाच मिनिटभर आपण पावडर मसाले फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता भाज्या व्यवस्थित अशा फोडणीमध्ये परतून घेतलेल्या आहेत. इथे आपण आता भाज्या शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत. आमटी एकदा आता ढवळून घेणार आहोत. आमटी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता झाकण ठेवून शेंगा आणि वांगी व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. इथे आपण आता शेवग्याच्या शेंगा कितपत शिजलेल्या आहेत त्या पाहूया. वांगी शिजायला फारसा वेळ लागत नाही. शेवग्याच्या शेंगा छान मऊसर शिजल्या म्हणजे आमटीला सुद्धा छान अशी चव येते. तर इथे पाहू शकता शेवग्याच्या शेंगासुद्धा छान मऊसर अशा शिजलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे मी तुरीच्या डाळीचा वापर केलेला आहे. तुम्हाला तुरीची डाळ आवडत नसेल किंवा पचत नसेल तर तुम्ही इथे मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता. डाळ व्यवस्थित अशी आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आमटीमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करणार आहोत. आमटी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या कैरीचा वापर करणार आहोत. इथे आपण कच्ची कैरी वापरणार आहोत. तुम्हाला जर कच्ची कैरी आवडत नसेल तर इथे तुम्ही आमसुलाचा वापर करू शकता. कच्च्या कैरीमुळे आमटीला छान अशी चव येते. नक्की एकदा अशा पद्धतीने कच्च्या कैरीचा वापर करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. मीठ, कच्ची कैरी आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर आमटी एकदा ढवळून घेणार आहोत. आमटी आता आपण 2 ते 3 मिनटासाठी उकळून घेणार आहोत. कैरी छान मऊसर अशी शिजली जाते. कैरी मऊसर शिजल्यामुळे आमटीला छान अशी चव येते. तर इथे तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी गुळाचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर आंबट तिखट गोड अशी आमटी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गुळाचा वापर करू शकता. 2 ते 3 मिनटं आमटी छान उकळलेली आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. आमटीला छान उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. अगदीच नेहमीच्या त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.